हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हणलं तर देवापासून करूया. तर सकाळी सकाळी बघा छान असं देवपूजा आवरून घेतली आणि आज सगळी माऊलीश पप्पांचं शनिवार आणि अक्षदा माऊलीचं दोघांचं पण सकाळची शाळा. तर दोघांसाठी बघा मस्त चहा वगैरे बनवला होता. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात. आणि आजी चालल्यात गावाला. आत्या कधी येणार आहे माघारी? संध्याकाळी. आज अक्षू आपली शाळेत गेली नाही है ना. डोळ्यात औषध सोडलं का? सोडायचं नव्हतं का? डोळा किती लाल झालाय ती. तर चाललेत बघा आत्या ना अक्षता गावाला. आज आत्यांच्या माहेरी चाललेत आत्या. माऊलीच पप्पा तिथपर्यंत 25 पर्यंत सोडणार आहेत है ना. ओ कोण आहे तर सांग बर. हा म्हणली की मला ओळख करणार ते आणखी कुठं भेटलं होतं सांग ना. ओळखलं का? थोडं आठव की. थोडंसं आठव ना. मंदिरात भाऊंच्या तिथं हा हरिपाठ पाठ केला. आलं का लक्षात? ओळखायला आलं का? ते आंटी ओळखल्या का? हा म्हणतोय बघ की आंटीकडे तू. आमचं पण बाळ गेल्या 8 तारखेला. हा माऊली आंटीकडे बघ की. आंटीकडे बघ की. ओळखलेत ना? बघ तुला आवर्जून भेटायसाठी आलेत आंटी. तुझी आठवण आली म्हणून. बघ की आंटीकडे तुला खायला आणलंय. त्याला खरंच म्हणजे त्याला त्यांच्या गुरुकुलमध्ये टाकावं. त्याच्या आध्यात्मिक आणि ती शैक्षणिक पण प्रगतीला जावं. पकवाजापासून सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक मध्ये खूप छान. विसरून गेला आता आंटीला आहे ना. मग काय तुम्ही येत नाही सारखं सारखं. लय दिवसातून आलाय. जेवत नाही काय नाही बघा. लाज तुलय. छोटा होता तेव्हा मला किती म्हणायचं काही थांब 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 थांबा की म्हणायचं. आता नाही बोलत. आता ओळख नाही त्याला राहील. लक्षात नाही राहिले त्याच्या. ताईंसोबत बघा बोलणं गोष्टी गप्पा वगैरे झाल्या. आणि ताईंच्या पाठीमागं ना खूप मोठं असं दुःख आहे. तर ते तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे. तर बघा चहा वगैरे झाला आणि त्यांना ना हळदी कुंकू वगैरे लावून झालं. आणि हळदी कुंकू झालं. ताईंना ते जे काही वाण वगैरे आणलं होता ते दिलं. आणि आत्यांचं बघा थोडंसं तरी पण त्यांना बोलत ना समजावायचं चालू आहे. ते वाण वगैरे घातला ओटीला. आणि आज बरेच दिवसातून ताई आल्या होत्या ना. थोडंसं बोलणं वगैरे झालं. आणि आता माऊलीला पण बघा बोलून वगैरे झालं. आणि माऊलीला पण शाळेत पाठवलं. आणि काय दुःख आहे त्या ताईंचं बघा सारखं रडायचं चालू आहे. तर अजिबात ना थोडंसुद्धा हसना झाले तर आल्यापासून सारखं रडायचं चालू आहे. तर असो. तर पुढं मी सांगणारच आहे तुम्हाला ताईंचं ना. तर ताईंचं म्हणणं होतं की तुमच्या पण पाया पडते असं नको म्हणलं असं. ताई आल्यात का नाही बघा माऊलीला भेटायसाठी आल्या होत्या. तर त्यांच्या पाठीमागं भरपूर असं खूप असं मोठं दुःख झालेलं आणि त्यांच्यासोबत ना खूप मोठी वाईट घटना घडलेली. तर त्यांची एक मुलगी बघा 11 महिन्याचीच होती. तर तिला देवाज्ञा झाली. तर खूप त्या ताई रडत होत्या. भरपूर काही त्या मुलीचं कौतुक करत होत्या, सांगत होत्या, रडत होत्या. आणि त्यांची पूर्णपणे बेकार अशी अवस्था झालेली. तर असं कधी कोणासोबत होऊ नये. मला इतकं वाईट वाटलं अक्षरशः. त्यांना बऱ्याच वेळ आत्यांनी आम्ही समजवलं सगळ्यांनी. तर जे काय बघा लहान लेकरांचं ना इतकं भारी कौतुक सांगत होत्या. फोटो वगैरे व्हिडिओ त्यांनी बरंच काही दाखवलं त्या ताईंनं. तर इतकं वाईट वाटलं अक्षरशः मनाला ना. भरपूर असं वाईट वाटलं. देवाकडे मी प्रार्थना केली. देवा असं कशाला असं म्हणजे की असं कधीच कोणासोबत होऊ नये. तर त्या ताईंचं म्हणणं होतं की देवाला लगेच न्यायचं होतं तर मला कशाला दिलं. तर अक्षरशः ती अगदी 11च महिन्याची मुलगी होती. तर तिला देवाज्ञा झाली. खूप असं वाईट वाटलं त्या ताईंचं ऐकून बघा. बरेच दिवस झाले ना ते ताई दत्ताला येत होत्या. असं दत्ताला येतात ना. आणि माऊली बापू पण दत्ताला जाते. तर त्यांची असंच ओळख झाली. आणि तिथं मग त्या ताई 3-4 वेळेस ना आमच्या घरी आल्या होत्या.
तर 3-4 वेळेसपेक्षा जास्तच आल्या असलेल्या, आता काय म्हणजे आठवत नाही. आणि जसं बघा आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं ना, त्या आल्याच नव्हत्या, म्हणजे की त्यांना ती लहान मुलगी वगैरे होती. त्याच्यानंतरनं त्या आल्याच नव्हत्या, तर त्याच्या भरपूर दिवसातनं ना आत्ता आल्या होत्या. तर आता बघा त्यांची इतकी बेकार अवस्था झाली ना, तर त्यांच्या मिस्टरांनी त्यांना थोडंसं धीर देण्याचा प्रयत्न करायला लागले. ती भरपूर असं स्वतःसाठी ना, म्हणजे स्वतःचं जीवन ना त्यांनी असं म्हणजे की हेच करून टाकले. म्हणजे ते सारखं ते मुलगी, मुलगी, मुलगी इकडून दिसते का, इकडून येते का, तिकडून येते का, असं त्यांचं भरपूर ते इतकं म्हणजे इतकं रडत होते ना अक्षरशः. त्यांचं म्हणजे थोडंसं त्यांना मनाला बरं वाटण्यासाठी बघा, थोडंसं त्यांच्या मनाला धीर देण्यासाठी त्यांच्या मालकांनी, मिस्टरांनी म्हणा, त्यांच्या दत्ताला आणलं होतं त्यांना. तर त्या इथं पण आल्यानंतर भरपूर रडत होत्या. तर आत्यांनी त्यांना भरपूर समजवलं, तर ती काय जे काय मुलीचं एवढं कौतुक सांगत होत्या बघा. लहान मुलगी होती, अक्षरशः इतकी सुंदर तर होती ना दिसायला, तर सांगू शकत नाही. इतकं भरपूर अशी सुंदर मुलगी होती. तर आणि 1च महिना झाले बघा, डिसेंबर महिन्यात ना, त्यातनं सगळ्यातनं सावरण्यासाठी त्यांच्या मिस्टरांनी त्यांना थोडंसं धीर देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दत्ताला पण घेऊन आले होते आज ते. आणि परत 1 महिना झालं बघा, म्हणजे त्यांचे जेवण वगैरे ते करत नाही, सारखं असं रडत बसतेत. आणि म्हणजे की त्या मुलीची सारखं त्यांना आठवण येते. तर त्यांचं म्हणणं की मला देवाने कशाला दिली, लगेच न्यायचं होतं तर मला कशाला दिली, देवाने द्यायचीच नव्हती. तर हे काही कोणाच्या हातात नसते. तर भरपूर असं अशा गोष्टींना इतकं मला तर वाईट वाटलं नाही हे सगळं ऐकून. तर खूप असं ताई रडत होत्या बघा. आणि हे काय असं व्हिडिओमध्ये असले काही गोष्टी, म्हणजे की व्हिडिओ कसं काही शूट करायचा नसतो. अक्षरशः मला तर फोन पण घेऊ वाटेना परत ना हातात. म्हणजे असं इतकं वाईट वाटलं मला, इतकं हे झालं. आणि ताईंचा, दादांचा दोघांचा पण खूप छान स्वभाव आहे. माऊलीला बघा कशी लाड करत होते. तर अगोदर बघा माऊलीचे लय लाड करत होते. त्यांच्या गाडीवरती वगैरे बसवायचे, त्याला घरी न्यायचं असं म्हणत होते. पण माऊली काही जात नसायचा, कारण शाळा वगैरे बुडते म्हणायचा आणि असं बोलायचा, करायचा. पण आता बरेच दिवसातून आलेत ना, तर माऊलीच्या पण लक्षात राहिलं नव्हतं आणि त्यांनी माऊलीनं ओळखलं नव्हतं त्यांना. तर माऊलीला बघा एक अर्धा पाऊण तास शाळेत न्यायला लागलं ना, आत्यांनी फोन करून बोलवून घेतलं. तर तोपर्यंत त्या ताई आणि त्यांचे मालक मिस्टर दोघं पण माऊलीची वाट बघत बसले होते. कधी येणार माऊली, कुठे गेलाय, कुठे गेलाय करत होते. माऊलीला बघा माऊली त्यांना दोघांना पण लय आवडते. म्हणजे की सारखं माऊलीला ना म्हणजे गेल्या वेळेस आलं म्हणजे महाग येत होते ना, तर सारखं माऊलीला सोबत न्यायचे, सोबत आणायचे. आणि इथं आलं की बरोबर त्यांना माऊलीची आठवण झाली, तर ते आवर्जून घरी आले होते. तर बघा असं कधी होऊ नये कोणासोबत. मला तर खूपच वाईट वाटलं इतकं. त्या गोष्टीचं देवाकडे मी प्रार्थना करत असते सारखं, स्वामींकडे. ते असं कधीच कोणासोबत कुठली गोष्ट घडू नये. तर खूपच सुद्धा ताईंच्या बरोबर ना खूप वाईट घटना घडलेली आहे. आणि अक्षरशः ते दोघं पण किचनमध्येच होते, त्यांच्यासमोरच ती घटना घडलेली आहे. तर जाऊ दे, आता काय मला जास्त काय म्हणजे काही बरंच सगळं काही ताईंनी सांगितलं होतं आम्हाला. म्हणजे की असं झालं, तसं झालं. म्हणजे तिला थोडंसं बघा हाताला ना पोळलं होतं. म्हणजे ती लहान असल्यामुळे तिला एवढं काय सहन झालंच नाही. म्हणजे तिला हाताला पूर्ण अख्खा तिचा हात ना भाजलेला होता. हे जे हात असतो ना, पूर्ण अख्खा भाजला होता. तर तिथं पण 1-2-3 दवाखान्यामध्ये तिला घेतलं नव्हतं. तर त्यांनी बाहेर कुठं तर म्हणजे की पुण्याला का सोलापूरला असं नेलं होतं. तर काय बरंच काय काय सांगितलं ताईनं. असं खूप मोठी घटना घडली होती ताईसोबत. तर ताईंच्या चेहऱ्यावर बघा ह्यावेळेस आलताना तर अजिबात हसू नव्हतं. तर मी म्हणलं हे असं का झालंय? तर बघा लगेच त्यांच्या मिस्टरांनी सांगायला चालू केलं, असं झालं, तसं झालं. तर 1च महिना झालेलं बघा, त्यांना थोडंसं धीर देण्यासाठी, मनाला थोडंसं बरं वाटण्यासाठी. तर ते असं त्यातनं सावरण्यासाठी ना त्यांचे मिस्टर त्यांना इकडं-तिकडं म्हणजे की थोडंसं नेण्याचा प्रयत्न करतात. तर ते येत नव्हत्या, तर त्यांना बळं ते घेऊन आले होते. असं झालं होतं त्या ताईंसोबत. खूपच वाईट झालं. मला तर खूपच हे ऐकून ना सगळं खूप वाईट वाटलं. भरपूर अशा अक्षरशः ताई त्या इतक्या रडत होत्या ना, तर काही सांगू शकत नाही. तर सारखं म्हणतात मला तिची आठवण येते, हे असं झालं, तसं झालं. सारखी म्हणायची ती अगदी 11 महिन्याची म्हणल्यानंतर ना सारखं त्या म्हणायच्या अवतीभोवती, अवतीभोवती माझ्या असायची. आणि झोपेत पण बघा ते ताई सारखं म्हणजे की असं चापसतेत, म्हणजे की तिथं जवळ आहे की काय असं इतकं त्यांच्या ताईसोबत इतकं वाईट घटना घडलेली आहे. त्यांनाच डोळ्यासमोर बघा तशीच त्यांची मुलगी दिसती. आणि इतकी बाळ असं गोंडस बाळ होतं त्यांचं, इतकं सुंदर होतं. तर खूप वाईट वाटतं ते सगळं ऐकून, त्या ताईंचं ऐकून ना अक्षरशः मला तर इतकं काहीच करता येत नाही. म्हणजे असं इतकं वाईट वाटलं ऐकून ना, अ, अक्षरशः भरपूर असं वाईट वाटलं. असं कधीच कोणासोबत होऊ नये मला तर असं वाटतं. तर चला.